आज करते मी खेकड्याची भाजी. बघा खेकड्या एवढूशा आहे. 2 खेकड्या आणले फक्त आणि कोणी खात नाही त्याच्यामुळे मी काही जास्त आणल्या नाही. दुसरी भाजी पण बनवून झाली आहे. मुगाची डाळ बनवली दुसरी आणि मला एकटी पुरते आणले आहे. स्नेहा खाईल तर खाईल थोडी भाजी, बाकी कोणी खात नाही. मग कशाला उगाच त्यांना हे करायचं. मला खायची आहे म्हणून मी आणल्या 2च खेकड्या आज. त्या पण किती महाग होत्या काळ्या खेकड्या ह्या. अजून आणू कधीतरी. चिमोरे काय म्हणतात त्याला, हे चिमोरे आणि ते लालला खेकड्या म्हणता वाटतं. फोडणी देते मी आता. वाटणामध्ये ना थोडीशी डाळ घ्यायची, तुरीची डाळ मस्त लाल खमण भाजून घ्यायची वाटणामध्ये, नाही तर मग चण्याची घ्यायची थोडी. डाळ लावतात कोणी, कोणी नाही लावत. खोबरं मटणासारखी पण भाजी बनवायची, तशी पण एकदम छान लागते. असं डाळ बीड लावण्यापेक्षा ना तशी उलट भारी लागते. आता या 2च खेकड्या आहे. छोटूला जर आवडली तर आणू कधीतरी अजून जास्तीच्या. विचारून घ्यायला लागेल त्याला, खातो का खेकड्याची भाजी तू. पुढच्या वेळेस आणेल मग जास्त खेकड्या. कोथिंबीर घेतली होती वाटायला. पाऊस येतोय बाहेर, काही कपडे आहे का? नाही, धुतलेच नसते ना अजून कपडे. बाबा सकाळी खेकडीचा एकच आंगडा मोडलेला होता, तरी पण त्या आंगड्याने माझं अंगठा असा जोरात पकडून घेतला ना, निघतच नव्हतं. लाल पडलं एकदम, निघतच नव्हता. तो अंगठ्याला जो चिपकून बसला ना, तोडत होता की काय माझा अंगठा. तिला म्हटलं पकड पकड, तेव्हा तिने दोन्ही हाताने असं खेचलं, तेव्हा तो निघाला. नाहीतर रक्त निघेपर्यंत सोडलं नसतं त्याने. मोडल्यानंतर पण त्यांना एवढा जीव असतो. किती भीती वाटते तोडायला. बरं झालं त्याने तोडून दिलं. याला ना जास्त काही तरी येणार नाही. डाळ लावली ना, भाजून डाळ लावली आहे थोडीशी तुरीची, एकदम थोडीशी लावायची, 1 चमचाभर छोटा. जसं आपल्याला घ्यायची असली आपली भाजी बघून लावायची. कोणी चण्याची डाळ लावते, चण्याची नाही, मी तुरीचीच लावली थोडीशी. आणि जरी नाही डाळी लावल्या ना तरी पण नुसतं मटणासारखा मसाला बनवायचा. कांदा खोबरं धने आलं लसूण कोथिंबीर, ती एकदम भारी होते. तिला मस्त लाल तरी पण येते. ही डाळ लावल्यामुळे ना अशी भुरकट कलर येईल तिचा. ही झाली खेकड्याची भाजी तयार आपली. बघा बरं कशी वाटली. असा मस्त घट्ट रसा येतो डाळ लावल्यावर. हे घे ग पिल्लू, आंगडा खाते का? हे बघ हे बघ, आंगडा खाय. चल घे ना. नाही चावणार नाही तो. जाऊ दे, नको खाऊ.